सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. विचार मंच आयोजित धम्मग्रंथ पठन मालिकेमध्ये मी प्रणाली काटे आपणा सर्वांचे स्वागत करते. जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, कितीही चांगले शब्द ऐका, मात्र जोपर्यंत हे सर्व काही तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे आपण आता धम्मग्रंथ पठन मालिका आयोजित केलेली आहे, पण ह्याचा आपण फक्त पठन करून किंवा फक्त ऐकून सोडून द्यायचं नाहीये. तर हे जे धम्म आचरण आपल्याला बुद्धांनी दिलेले आहे किंवा धम्माची जी शिकवण आपल्याला बुद्धांनी सांगितलेली आहे ती आपल्याला आपल्या आचरणात उतरवण्याची फार गरज आहे. तर बुद्ध आणि त्यांचा धम्म तृतीय खंड, काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा धर्मच नव्हे, असे प्रश्न नेहमी विचारले जात. 1. मी गतयुगात होतो काय? 2. मी गतयुगात नव्हतो काय? 3. मी तेव्हा काय होतो? 4. मी काय होऊन काय झालो? 5. मी भविष्य काळातही असेन काय? 6. मी भविष्य काळात नसेन काय? 7. मी तेव्हा कोण असेन? 8. मी तेव्हा कसा असेन? 9. मी कोठून कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वतत्वांसंबंधी साशंक होऊन विचारित असेल. 1. मी आहे काय? 2. मी नाही काय? 3. मी काय आहे? 4. मी कसा आहे? 5. माझे अस्तित्व कोठून आले? 6. ते कोठे जाणार? विश्वासंबंधी विविध प्रश्न विचारले जात. त्यांपैकी काही असे होते. विश्व कसे निर्माण झाले? ते चिरंतर आहे काय? पहिल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल काही असे म्हणत की विश्व ब्रह्माने निर्माण केले. दुसरे काही म्हणत ते प्रजापतीने निर्माण केले आहे. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर असे दिले जाईल की विश्व चिरंतर आहे. काही म्हणत ते शांत आहे, तर काही म्हणत ते अनंत आहे. असल्या प्रश्नांना भगवान बुद्धाजवळ थारा नसे. त्यांच्या मते केवळ असले प्रश्न विकृत बुद्धीचेच लोक विचारू शकतात, कारण अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांच्या ठिकाणी सर्वज्ञता असली पाहिजे आणि ती कोणाच्याही ठिकाणी नाही. तो म्हणत असे, या प्रश्नांची उत्तरे देण्या इतका मी सर्वज्ञ नाही. जे काही जाणण्यायोग्य आहे ते आपण सर्व जाणतो असे कोणीच म्हणू शकणार नाही, किंवा एका विशिष्ट वेळी जे जाणण्याची आपण इच्छा करतो ते त्यावेळी आपण जाणलेले असतेच असे नाही. नेहमी काहीतरी अज्ञातच राहते. याच कारणास्तव भगवान बुद्धाने आपल्या धर्मात वरील प्रश्न विषयक सिद्धांतांना स्थान दिलेले नाही. जो धर्म असल्या सिद्धांतांना आपल्या धर्माचा एक भाग समजतो तो भगवान बुद्धांच्या मते स्वीकार्य नाही. भगवान बुद्धाच्या समकालीन आचार्यांनी ज्या सिद्धांताला आपल्या धर्माचे आधार बनविले होते ते आत्मा आणि विश्वोत्पत्ती या संबंधीचे होते. आत्म्यासंबंधी ते काही प्रश्न विचारित असे. मी गतयुगात होतो काय? मी गतयुगात नव्हतो काय? मी तेव्हा काय होतो? मी काय होऊन काय झालो? मी भविष्य काळातही असेन काय? मी भविष्य काळात नसेन काय? मी तेव्हा कोण असेन? मी तेव्हा कसा असेन? मी कोठून कोठे जाईन? अथवा कदाचित आज तो आपल्या स्वत्वासंबंधी साशंक होऊन विचारित असेल. मी आहे काय? मी नाही काय? मी काय आहे? मी कसा आहे? माझे अस्तित्व कोठून आले आणि ते येथून कोठे जाणार? दुसरे काही आचार्य विश्वोत्पत्तीचा संबंधीचा प्रश्न विचारित. काही म्हणत ब्रह्माने विश्व निर्मिले, काही म्हणत प्रजापतीने आत्मयज्ञात ते निर्मिले. इतर काही आचार्य दुसरेच प्रश्न विचारित. जग चिरंतर आहे काय? चिरंतर नाही काय? ते शांत आहे का? ते अनंत आहे काय? शरीर म्हणजे जीव आहे काय? शरीर एक वस्तू आहे
आणि जीव ही दुसरी वस्तू आहे काय? सत्य ज्ञाताला मृत्यूनंतर अस्तित्व आहे काय? त्याला मृत्यूनंतर अस्तित्व आहेही आणि नाहीही असे काय आहे? तो मृत्यू तर असत नाही व असत नाही असेही नाही. भगवान बुद्धाच्या मते असले प्रश्न फक्त विकृत मनाचे लोकच विचारू शकतात. 3 कारणास्तव बुद्धाने या धार्मिक सिद्धांताचा धिक्कार केला. प्रथम, या सिद्धांताला धर्माचा एक भाग मानण्याचे कारण नाही. दुसरे असे, या प्रश्नाची उत्तरे द्यायला अंगी सर्वज्ञता पाहिजे आणि ती कोणाच्याही अंगी नसते. या गोष्टीवर त्याने आपल्या प्रवचनातून भर दिलेला आहे. तो म्हणतो, एकाच वेळेला कोणालाही सर्वच दिसत नाही किंवा जाणता येत नाही. ज्ञानाला अंत नाही, कारण नेहमीच अधिकाधिक जाणायचे बाकी राहते. भगवान बुद्धाचा या सिद्धांतावरील तिसरा आक्षेप म्हणजे हे सर्व सिद्धांत केवळ काल्पनिक अनुमानाच्या रूपाने आहेत. त्यांची कधीच कसोटी घेतलेली नसते आणि त्यांना कधीही कसोटी लावता येत नाही. अनिर्बंध कल्पनेचे ते परिणाम आहेत. त्याच्या मागे वास्तवता अशी काहीच नाही. शिवाय या काल्पनिक अनुमानांचा माणसांच्या संबंधात काय उपयोग आहे? अर्थात काहीच नाही. जगाची निर्मिती एकदम झाली आहे यावर भगवान बुद्धाचा विश्वास नव्हता. जगाची उत्क्रांती झाली आहे असे तो मानित असे. धर्मग्रंथांचे केवळ पठण म्हणजे धर्म नव्हे. ब्राह्मण विद्येवर भर देत असत. त्यांच्या मते विद्या हाच प्रारंभ, विद्या हाच अंत. विद्ये व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींचा विचार त्यांच्या मते अनावश्यक होता. उलट पक्षी भगवान बुद्ध हा सर्वांना शिक्षण असावे या मताचा होता. मनुष्य आपल्या विद्येचा उपयोग कसा करतो यालाच तो केवळ विद्येपेक्षा अधिक महत्त्व देतो आणि म्हणूनच जो विद्वान आहे त्याच्या ठिकाणी शीलही असले पाहिजे, कारण शीलरहित विद्या नाशकारक आहे. विद्या आणि शील यांपैकी शीलाचे महत्त्व कसे अधिक आहे हे भगवान बुद्धाने भिक्खू पट्टीसेनाला जे सांगितले त्यावरून स्पष्ट होते. प्राचीन काळी जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होते त्यावेळी तेथे स्वभावाने तिरसट आणि मठ्ठ, ज्याला एक गाथाही कधी पाठ करता आली नाही असा पट्टीसेन नावाचा म्हातारा भिक्खू होता. म्हणून भगवान बुद्धाने 500 अरहंतांना पट्टीसेनाला प्रतिदिन शिक्षण द्यावे अशी आज्ञा केली. परंतु 3 वर्षांनंतरही पट्टीसेनाला एकही गाथा पाठ म्हणता येईना. जेव्हा जनपदातील सर्व भिक्खू भिक्खुनी, उपासक आणि उपासिका पट्टीसेनाचे हे अज्ञान पाहून त्याचा उपहास करू लागले, भगवान बुद्धाला त्यांची दया आली. त्याने पट्टीसेनाला आपल्या जवळ बोलाविले आणि सौम्यपणे त्याच्या पुढील गाथा म्हटली. जे रोखून बोलतो, विचारांचा संयम करतो, जो आपल्या देहाने दुसऱ्याला उपद्रव करत नाही, असा मनुष्य निब्बाण मिळवू शकतो. तथागतांनी दाखविलेल्या त्या सद्भावनेने प्रेरित झाल्यामुळे त्याचे अंतःकरण प्रफुल्ल झाले. त्याने ती गाथा पाठ म्हणून दाखविली. तेव्हा भगवान बुद्धाने पुन्हा त्यास उद्देशून म्हटले, वृद्ध मनुष्या, आता तुला फक्त एकच गाथा पाठ म्हणता येते. हे जेव्हा लोकांना कळेल तेव्हा तुझा उपहास करू लागतील. म्हणून तुला त्या गाथेचा अर्थ समजावून सांगतो आणि तो तू नीट कान देऊन ऐक. नंतर भगवान बुद्धाने 3 कायिक अकुशल कर्मे, 4 मौखिक अकुशल कर्मे आणि 3 मानसिक अकुशल कर्मे ज्यांच्या विनाशाने माणसाला निब्बाण साधता येते ती सांगितली. बुद्धाने केलेल्या विवेचनाचा अर्थ त्या भिक्खूला समजला आणि लवकरच त्याला अरहंतपद प्राप्त झाले. या सुमारास एका विहारात 500 भिक्खुनी राहत होत्या.
त्यांनी आपल्यापैकी एकीला भगवान बुद्धाकडे पाठवून तिच्या मार्फत बुद्धाला एक धर्मोपदेशक पाठविण्याची विनंती केली. ही विनंती ऐकून भगवान बुद्धाने त्या म्हाताऱ्या पटीसेनाला त्यांच्याकडे पाठविण्याचे ठरवले. या व्यवस्थेची वार्ता त्या भिक्खुनींच्या कानी येताच त्या सर्व हसू लागल्या आणि म्हाताऱ्या भिक्खूसमोर गाथांचे पठण उलटे म्हणजे शेवटच्या अक्षरापासून करून त्यांनी त्याला गोंधळात टाकण्याचे आणि लज्जित करण्याचे ठरविले. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लहान थोर भिक्खुनी पटीसेन येताच त्याला नमस्कार करण्यासाठी पुढे गेल्या. नमस्कार करीत असताना त्या एकमेकींकडे पाहून मिस्किलपणे हसत होत्या. खाली बसल्यावर त्यांनी त्या भिक्खूपुढे अन्न ठेवले. पटीसेनाने भोजन करून हात आणि तोंड धुतल्यावर त्या भिक्खुनींनी त्याला प्रवचनाला प्रारंभ करण्याची विनंती केली. तेव्हा तो वृद्ध भिक्खू व्यासपीठावर जाऊन बसला आणि म्हणाला, भगिनींनो, माझी बुद्धी अल्प आहे, माझे शिक्षण अल्प आहे. मला फक्त एकच गाथा येते, ती म्हणून दाखवून तिचा अर्थ मी तुम्हाला सांगेन. सावधान चित्ताने ऐका आणि त्याचा अर्थ समजून घ्या. तेव्हा भिक्खुनींनी ही गाथा शेवटच्या अक्षरापासून उलटी म्हणण्याचा प्रयत्न केला, परंतु आश्चर्य हे की त्यांना तोंड सुद्धा उघडता येईना. लज्जित होऊन दुःखाने त्यांनी आपल्या माना खाली घातल्या. पटीसेनाने ती गाथा म्हटली आणि भगवान बुद्धाने जशी त्याला स्पष्ट करून सांगितली होती त्याचप्रमाणे त्याने त्या गाथेचा अर्थ विशद केला. त्या सर्व भिक्खुनी त्याचे प्रवचन ऐकताच आश्चर्यचकित झाल्या. एकाग्र चित्ताने आणि प्रमुदित मनाने त्यांनी ते प्रवचन ग्रहण केले आणि त्या अरहंत झाल्या आणि त्यांना अरहंत पद प्राप्त झाले. दुसऱ्या दिवशी प्रसेनजित राजाने भगवान बुद्धाला आणि त्याच्या भिक्खू संघाला आदरातिथ्यासाठी आमंत्रण दिले. पटीसेनाची चर्या सर्व भिक्खूहून श्रेष्ठ प्रतीची आणि पवित्र दिसते हे ओळखून भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र त्याच्या हाती देऊन तो त्याच्या मागून चालू लागला. परंतु जेव्हा राजवाड्याच्या दारी आले तेव्हा पटीसेनाला ओळखणाऱ्या तेथील द्वारपालाने त्याला आत जाण्याची मनाई केली आणि म्हटले, ज्याला फक्त एकच गाथा येते अशा भिक्खूंसाठी येथे आदरातिथ्याचा समारंभ नाही. चल, चालता हो आणि तुझ्या वरिष्ठांना आत येण्यासाठी जागा दे. तेव्हा पटीसेन राजवाड्याच्या द्वाराबाहेरच बसून राहिला. नंतर भगवान बुद्ध व्यासपीठावर गेले आणि तेथे त्यांनी हात धुतले आणि आश्चर्य हे की भिक्षापात्र धरलेला पटीसेनाचा हात त्या खोलीत दिसू लागला. तेव्हा राजा आणि त्याच्या प्रधान आश्चर्याने उद्गारले, अरे हा कोण? तेव्हा भगवान बुद्धाने उत्तर दिले, तो पटीसेनाचा हात आहे. त्याला नुकतीच बोधिस्थिती प्राप्त झाली आहे आणि माझ्या मागे भिक्षापात्र हाती धरण्यास मी त्यास सांगितले आहे, परंतु द्वारपालाने त्याला आत येऊ दिलेले नाही. हे भगवान बुद्धाचे शब्द ऐकल्यावर पटीसेनाला आत प्रवेश मिळाला आणि तो त्या सभेत सामील झाला. तेव्हा प्रसेनजित भगवान बुद्धांकडे वळून म्हणाला, मी तर ऐकत होतो की पटीसेन हा एक अल्पबुद्धीचा एकच गाथा जाणणारा मनुष्य आहे, मग तो प्रज्ञावान केव्हापासून झाला? त्यावर भगवान बुद्धाने उत्तर दिले, विद्या अधिक नसली तरी चालते, कारण शील हीच सर्वोत्तम वस्तू आहे. ह्या पटीसेनाच्या अगदी मनोरग्नात त्या गाथेचा अर्थ भरला आहे. त्याचे शरीर आणि मन ही पूर्ण शांत झाले आहे. माणसाला ज्ञान असले तरी जोपर्यंत त्याचे ह्या ज्ञानानुसार आचरण होत नाही तोपर्यंत ते ज्ञान त्याला अधपातापासून वाचू शकत नाही. नंतर तथागत म्हणाले, माणसाला जरी हजारो गाथा पाठ म्हणता येत असल्या तरी जोपर्यंत त्याला त्यातील ओळींचा अर्थ कळत नसेल व त्याच्यापेक्षा एकच गाथा जाणून तदनुसार आपल्या विचारांचा जो संयम करू शकतो
तो मनुष्य श्रेष्ठ आहे. हजारो शब्द न समजता पाठ म्हणण्यात काय अर्थ आहे? ऐकलेले शब्द समजून त्याप्रमाणे आचरण करणे म्हणजे आपल्या मोक्षाचा मार्ग चोखाळण्यासारखा आहे. माणसाला पुष्कळशी पुस्तके पाठ येत असतील तरी जोपर्यंत तो त्याचा आशय विशद करून सांगू शकत नाही तोपर्यंत त्या पठणाचा उपयोग काय? धर्माचे एकच वाक्य समजावून घेतले आणि जर त्याप्रमाणे आचरण ठेवले तर त्या योगे सर्वोत्तम प्रज्ञेच्या मार्गाची वाटचाल होणार आहे. भगवान बुद्धांचे हे शब्द ऐकून तेथे जमलेले 200 भिक्खू, राजा, मंत्रीगण हे आनंदित झाले. आजच्या भागामध्ये आपण येथेच थांबत आहोत. आपणाला काही प्रश्न असतील किंवा आपल्याला काही सजेशन द्यायचे असतील तर कृपा करून आपण कमेंट बॉक्समध्ये ते मेन्शन करा. विचार मंचचा हा आगळा वेगळा उपक्रम आपल्याला कसा वाटत आहे त्याबद्दलही आपण आपले मत मांडू शकता. फेसबुकच्या आमच्या पेजला फॉलो करा, शेअर करा आणि यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. नमो बुद्धाय. जय भीम.